कुपवाड येथे महापालिकेने वाढवलेल्या घरपट्टी विरोधात व्यापारी संघटना आणि घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत 4 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेला बंद यशस्वी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीत माजी नगरसेवक हनुमंत पवार, विराज कोकणे, सतीश साखळकर, संभोराज काटकर, रुपेश मोकाशी, नगरसेवक प्रकाश पाटील, सनी धोत्रे, युवराज शिंदे, प्रणव पाटील, महेश निर्मळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच सुरेश साखळकर, मोहनसिंग राजपूत, बिरू आस्की, अनिल कवटेकर, राजेंद्र मैनाबापू पाटील आदींनीही सहभाग नोंदवला। बैठकीत नगरसेवकांनी सभागृहात घरपट्टी वाढीविरोधात ठाम आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली। वाढीव घरपट्टी तात्काळ कमी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। व्यापारी संघटना आणि संघर्ष समितीने एकत्रितपणे 4 ऑगस्टचा बंद पूर्णतः यशस्वी करण्यासाठी जनजागृती सुरू केली असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी मी जरी भाजपकडून निवडून आलो असलो तरी जनतेसोबत राहू असं नगरसेवक पाटील म्हणाले। तर मैनाबापू पाटील यांनी नगरसेवकांनी महासभेत आवाज उठवावा असे त्यांनी सांगितले। सर्वच नगरसेवकांनी प्रशासकीय ठराव मंजूर करण्याचा का खटाटोप करत आहेत। नगरसेवक प्रशासनाला विरोध करण्याचे धाडस करत नसल्याचा आरोप करण्यात आला। विराज कोकणे, सतीश साखळकर, हनुमंत पवार, रुपेश मोकाशी, अनिल कवटेकर, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते। आम्ही पहिल्यापासून सभागृहात त्याला विरोध करत आलोय। ते आम्हाला कळून चुकले की सभागृहात विरोध करून काही टिकाव आमचा लागणार नाही, जनतेतून उठावायला पाहिजे म्हणून आम्ही जनतेसोबत आहे। आम्ही मध्ये कुपवाड शहर संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने स्वाक्षरीची मोहीम घेतली होती, परत घंटानाद आंदोलन घेतले होतं। आता सगळ्यांनी म्हटल्यावर भविष्यात आपलं झालं की आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करणार आहे, कारण आम्ही या जनतेच्या जीवावर निवडून आलोय। त्यामुळे आम्हाला या जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावं लागलं तर प्रश्नासाठी उतरणारच आहे। त्यामुळं ही परिस्थिती तुमच्यावर आली, कारण तुम्ही मताच्या वेळेला पैसे घेतलाय, तुम्ही त्यांचं जेवण जेवलाय, तुम्ही तुमचा मित्र आहे म्हणून दिला असाल, जेवण जेवलाय म्हणून दिला असाल, पैसे घेतलाय म्हणून दिला असाल, त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही। हे त्यांना माहित झालंय, हे त्यांना माहित झालेलं असल्यामुळे त्यांनी कसंही रेटलं तर तुम्ही रेटून घ्यायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि घेतात। हे त्यांना परवापर्यंत जाणीव होती, ही परवापर्यंत त्यांना जाणीव होती, पण आता चित्र वेगळं आहे। एक सांगतो, आपण समाजातले सगळ्या समाजातले सगळेजण जर उठून उभारलो तर कोण, एक सांगतो, गाव करत ते राव करेल का ही म्हण तुम्हाला लक्षात असेल। मध्ये म्हटलं जातं की सांगलीत जे फिरतं सांगली जिल्ह्यामध्ये ते देशामध्ये विकलं जातं। तो इतिहास आहे आपल्या सांगलीकरांना आणि म्हणून आता जे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपण हा एकत्रित जमलेलो आहोत। घरपट्टी अशी लावायची चालली यांची की ज्याला कायदा नाही, ज्याला नियम काय पाळत नाही, तिथली सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थिती आपली तुमची आमची काय विचार करत नाही। आपला ड वर्ग आहे क्लासिफिकेशन मध्ये, अ वर्ग ठाणे, पुणे, मुंबई, तुम्ही दादाने म्हटलं मगाशी पिंपरी चिंचवड, तिथल्या घरपट्टीची तुलना सांगलीशी करता येणार नाही, तिथल्या सामाजिक स्थैर्याची स्टेटसची तुलना सांगली मिरज कुपवाडची करता येणार नाही। आणि म्हणून आता ज्या भक्त्यांनी शंभू असेल, विराजी असतील, सगळ्यांनी आपण जी मतं व्यक्त केली, हे पहिल्यांदा आपण उद्या मोर्चाला जाणार आहे, उद्या आपण बंद करणार आहे। आपल्या सगळ्यांना काय प्रश्न आहे कायदेशीर हे तर कळलं पाहिजे। कुठं वाढलंय, कसं वाढलंय, काय काय चुका प्रशासनाने केल्यात, त्याच्याशिवाय प्रत्येकाला माहित असल्याशिवाय आपण बाकीच्या आम जनतेला काय सांगणार आहे, सांगितलं पाहिजे आपण समजून। असं आपण 1-2दा आंदोलन केलं, अमरून उपोषण केलं, सगळं ह्या गोष्टी झाल्या। सभागृहात इथल्या नगरसेवकांनी तिची काय चौकशी केली का तिथं? की आता हे रोजच असं रडगाणं चालायचं, उद्याचं 4 तारखेचं आंदोलन आहे, परत रस्ते रोक आहे की हरभर खाऊन हात वळू नको, हा पहिला मुद्दा आहे। ह्या नगरसेवकांनी तिथे सभागृहात पाठपुरावा केला पाहिजे। ह्याच्याशिवाय आपण सगळे जमलो, संघर्ष समिती असेल, व्यापारी संघटना असेल, अखंड गाव असेल, की सगळं करून त्यांनी घडवलं पाहिजे। की परवा ते अधिकारी आले, तिने काय ते नीती घेतली, ह्या नगरसेवकांची चौकशी केली का तिथं सभागृहात? बाबा आमचा असा प्रस्ताव आहे, काय करा तुम्ही? ह्याच्यासाठी पहिला मुद्दा त्या नगरसेवकांनी सभागृहात तिने लावायचे,